नर्मदे हार. मारुतीचं मंदिर गावात नवीन होतं आणि इथे पुढे आश्रम डावीकडे वळून आहे, जिथे चहा, नाश्ता, राहायची सोय आहे.
नर्मदे हर ही मागून 2 किलोमीटरचं अंतर चालायला 2 तास लागले. अचानक टाच दुखायला लागले, त्यामुळं अक्षरशः लंगडत आलो. संपूर्ण मार्ग दगडांचा असल्यामुळे त्याच्यात पाय पण थोडासा 2-3 वेळेला घसरला, पण पडलो आणि काही लागलं असं झालं नाही. हा शेवटचा टप्पा. समोर मानधना परिक्रमा मधील शंकराचार्यांचा पुतळा दिसतोय. म्हणजे परिक्रमा संपत आली. नर्मदे हर. नर्मदे हर. अख्खी परिक्रमा संपून ओंकारेश्वरला गजानन आश्रम येथे पोचलो. डोळ्यात पाणी नेहमी आनंद पूजन हवे वाढीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.